सध्या धावपळच एवढी आहे की व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही. तर आरती आली होती मदतीला. तर आरतीने काय केलं, चटणीचं मटेरियल जे आहे ते करून घेतलं आणि ती गेली. मी लवकर वडे करायला घेतले कारण आपल्याला एका शाळेमधनं वडापाव आणि पॅटीसची ऑर्डर आलेली होती. तर त्याच्यामुळे मी वडे करायला घेतले आणि लवकरच सगळं झालं. शुक्रवारचा बाजार पण होता, त्याच्यामुळे मला ती पण तयारी करायची होती कारण की सगळीकडेच लक्ष द्यावं लागणार आणि एकटाच असल्यामुळे मला धावपळ खूप होती. म्हणून मी कोण ना कोण मदतीला शोधतोय कारण की कसं आहे, सगळ्या ठिकाणी एकटा माणूस सगळ्या गोष्टी करू नाही शकत किती जाय झाली तरी. आणि नवीन व्यावसायिक जरी तुम्ही असाल ना कोण, तर तुम्हाला पण हेच सांगणे आहे की काही वेळानंतर तुम्हाला आहे ना एक मदतीची गरज लागते का, कारण की तुम्हाला तशी एक सिस्टीम जनरेट करायची की तुम्ही नसताना काम होऊ शकेल. आता मला काय मटेरियल आणायचं म्हणलं ना तर मला स्वतःलाच जावं लागतं, हे तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मला शॉप बंद ठेवावं लागतं. तर असं न होण्यासाठी आपल्याला आपली मॅनपॉवर, आपली एक सिस्टीम तयार करावी लागते. आणि मी सकाळी मस्तपैकी चांगल्या मूडमध्ये होतो, त्याच्यामुळे गाणी म्हणत म्हणत मस्त मी वडे आणि पॅटीस काढले आणि ऑर्डर एकदम मस्त झाली. सकाळी उठल्यापासून पूर्ण एनर्जेटिकमध्येच आज मी सगळं ठरवलं होतं की काम करायचं. तसं रोजच करतो, पण आज मी जरा जास्तच हे ठेवला होता कारण आज स्टॅमिना खूप लागणार होता काम करण्यासाठी, कारण आज खूप धावपळ असते शुक्रवारच्या बाजारमुळं. आणि सध्या मी माझी झोप पूर्ण तोडतोय. आज तर मी कमीत कमी 3.5 ते 4 तास झोपलो होतो. सकाळी 5:30 पासून आज मी काम करतोय. सांगायचं तात्पर्य काय आहे की व्यवसायामध्ये ह्या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. आणि प्राथमिक शाळा डुडुळगाव इथून आपल्याला या सरांकडून ऑर्डर मिळाली होती. तर हे सर आपल्यापर्यंत पोहोचले होते. तर इथल्या मुलं आणि मुलींमुळे, तर इथली मुलं आपल्याकडे वडापाव खायला येतात आणि मुली मिसळपाव खायला येतात. तर त्यांच्यामुळे ऑर्डर मिळाली. तर धन्यवाद तुम्हाला.